आणि वसंत मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। पहिला प्रश्न हाच अर्थात की हा टोकाचा निर्णय तुम्ही नेमका का घेतलात? वारंवार माझ्या एकनिष्ठेवरती जर सारखा सारखा संशय घेतला जात असेल, मी पक्षामध्ये आहे आणि मी इतकं सांगून सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई झाल्या। मी वारंवार सांगतोय की मी पुणे शहरामधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे। तर पुणे शहरामध्ये साहेबांपर्यंत असेल किंवा अमित साहेबांपर्यंत असेल, जे काही रिपोर्ट पाठवले जातात की पुण्यामधनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेगेटिव्ह आहे, आपण निवडणूक लढू शकत नाही, अशा प्रकारचे जर संघटनेला वातावरण पोषक आहे, संघटनेमध्ये इच्छुक आहेत, हे सगळं इच्छुक असताना सुद्धा जर डावललं जात असेल आणि साहेबांपर्यंत चुकीचा मेसेज जर घालवत असतील काही लोक, तर मला वाटतं अशा ठिकाणी न थांबलेलं बरं ना। किती अपमान तरी किती सहन करायचा, म्हणून मी आज या माझ्या एकनिष्ठेचा कडेलोट करून टाकला। कोणावर आरोप आहे तुमचा? अशा प्रकारे निगेटिव्ह रिपोर्ट, चुकीचे मेसेजेस? जी लोक आहेत ते मी आता वारंवार मी नाव घेऊन बोलणार नाही, परंतु वारंवार सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना, सगळ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला माहिती आहे की वसंत मोरेला कशा पद्धतीचा त्रास दिला जातोय। वसंत मोरे, जे कार्यकर्ते वसंत मोरेच्या सोबत राहतात त्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने त्रास दिला जातोय हा सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे मला वाटतं की मला नावं घेऊन कुणाची नावं मला सांगायची नाहीयेत, त्यामुळे ते सगळ्या माहिती आहे। महाराष्ट्र सैनिकांच्या मनामध्ये जी नावं आहेत आणि मी माझ्या ज्या काही तक्रारी आहेत ते मला साहेबांपर्यंत पोहोचवायच्या, ते मी पोहोचवल्यात, तरी सुद्धा या गोष्टींवरती काहीच होत नाहीये। त्यामुळं मला आज वाटलं की जर मी दिलेल्या काही विषयांचा, माझ्या काही पर्यायांचा जर काहीच विचार होणार नसेल आणि याच्यामधून जर पुढचं भविष्य सगळ्यांचं जर अंधकारमय होणार असेल, काही लोक स्वकेंद्रित राजकारण करतात। वसंत मोरे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये वावरणारा कार्यकर्ता आहे आणि जर वारंवार माझ्यावर अन्याय होणार असतील, माझ्यावरती जर लोक चुकीचा मेसेज तिथपर्यंत साहेबांपर्यंत पोहोचवणार असतील की पक्ष संघटना लढवण्यासाठी इच्छुक नाहीये, ताकद नाहीये पुण्यामध्ये, तर मग मला वाटतं की मग जर संघटना अशा पद्धतीने चुकीचे मेसेज पुण्यातनं पाठवत असतील तर अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं ना। त्या लोकांना एखाद्या कार्यकर्त्याचा जर अशा पद्धतीची की जो की सर्वसमावेशक काम करतो, जो सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी काम करतो, अशा माणसाबद्दल जर चुकीचे निर्णय जर साहेबांपर्यंत पोहोचवले जात असतील तर मग अशा ठिकाणी न थांबलेलं बरं। म्हणून मी आज हा निर्णय घेतला आणि आज मी माझ्या पक्ष संघटनेचा राजीनामा दिलाय। हा निर्णय घेताना अर्थात तुम्हाला त्रास झाला असणार आहे, सगळेच समजू शकतात। पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही काही दिवसांपूर्वी शरद पवारांची देखील भेट घेतलेली होती। ती भेट नेमकी कशासाठी घेतली होती आणि काही पुढची राजकीय वाटचाली संदर्भात यामध्ये चर्चा झाली का? नाही, ती राजकीय भेट नव्हती। ती माझ्या प्रभागामधील एका आरक्षणासंदर्भात मी सुप्रियाताई सुळेंना भेटायला गेलो होतो आणि त्या बाबतीत जो आरक्षण आहे तो आरक्षण हा त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातला होता, म्हणून त्यांना एक त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना माझ्या कानावर त्या गोष्टी सांगणं गरजेच्या होत्या, म्हणून मी सुप्रियाताईंना भेटायला गेलो होतो। तिकडं शरद पवार साहेब होते। तुमची पुढची राजकीय वाटचाल राजकीय कुठल्याच तिथं गोष्टी झालेल्या नाहीयेत माझ्या। बरं, पण मग पुढची राजकीय वाटचाल तुम्ही नेमकी कशी करणार आहात? कारण का जरी मनसेला तुम्ही जय महाराष्ट्र केलेलं असलं तरी तुम्ही राजकारण बोला मी आता जरी मला निवडणूक लढवायची काय करायचं हा कुठलाही विषय असेल माझा, तरी तो मी जो काही निर्णय घ्यायचा असेल तो येणाऱ्या 2-3 दिवसात मी निर्णय घेईल। तुमची नाराजी थेट राज ठाकरेंवर आहे का? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, येतो। थेट नाराजी राज ठाकरेंवर आहे की अन्य काही वरिष्ठांवर आहे? नाही, मी आयुष्यामध्ये कधीच सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावरती मी कधीच नाराज झालो नाही, परंतु ज्या पुण्यामध्ये राजकारण चालू आहे वारंवार साहेबांकडे पाहिजे की फायदेशीर नाहीये, मागे होत आहे। त्यामुळे माझा त्या संबंधित लोकांच्या बाबतीमध्ये मी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारींचं मला बक्षीसच मिळत आले आतापर्यंत। त्यामुळे मी आजची भूमिका घेतली आणि ती पूर्ण विचार करून घेतलेली आहे। बक्षीस मिळत आलंय म्हणजे नेमकं काय झालंय?
म्हणजे काय वारंवार मला माझी मला दाखवावी लागते. मला सारखं मला मी एकनिष्ठ सांगावं लागतं. हीच तर खरी माझी परीक्षा आहे. हेच माझं बक्षीस आहे ना. पुढची राजकीय वाटचाल कशी आहे? कारण का राजकीय महत्वाकांक्षा तुम्हाला आहेतच. राजकीय वाटचाल ही येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये कळेल. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मी माझी भूमिका मांडेल. तुम्ही मनसेतून बाहेर पडताय, तुमच्यासोबत आणखी कोणते कार्यकर्ते, कोणते नेते बाहेर पडणार आहेत? हॅलो वसंत मोरे, हॅलो आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? हॅलो हॅलो, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? हा, माझा आवाज सुटतोय. वसंत मोरेजी, आभार आपले. आपण एबीपी माझाशी संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत, तुमच्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.